Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss 9th standards English subject first term exam question paper, or we can say activity sheet. This question paper is given with answers or solution. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी फर्स्ट टर्म एक्झाममध्ये येऊ शकणारा म्हणजे अशा प्रकारचा पेपर तुम्हाला येऊ शकतो आणि त्याची आन्सर्स कशी लिहिले जातात याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ओके, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला स्टार्ट टू एंड बघितला तरच तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ओके, बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजुअल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फर्स्ट टर्म प्रॅक्टिस पेपर स्टँडर्ड 9 सब्जेक्ट इंग्लिश मार्क्स 80 इथे लिहिलेली नाही, 80 मार्काचा हा पेपर आहे. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी हा 10 मार्क्ससाठी असतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A हा 8 मार्क्स आहे, क्वेश्चन नंबर 1B 2 मार्क्स, टोटल 10 मार्क्स आहे. आपण सुरुवात करूया. लँग्वेज स्टडी मीन्स रिलेटेड टू द ग्रामर. क्वेश्चन नंबर 1A जो आहे, डू एज डिरेक्टेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे सोडवा. अटेम्प्ट एनी 4 कोणतेही 4 बरोबर कसे येतील याचा अटेम्प्ट करा म्हणजे प्रयत्न करा. दॅट मीन्स तुम्हाला इथे 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, त्या 6 पैकी आउट ऑफ 4 तुमच्या करेक्ट यायलाच पाहिजे, तरच तुम्हाला 8 मार्क्स मिळतील. राईट. आता 1 बघूया, त्यापैकी 1 बघूया. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग असेल म्हणजे रिकामा असेल. तो योग्य लेटर म्हणजे अक्षर फिलअप करून तो शब्द पूर्ण करायचा आहे. फॉर एक्झाम्पल HE-RT, तर आपण या प्रकारे HEART ए आपण भरला, असं पूर्ण अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो. याची आन्सर्स पुढे दिलेले ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे खाली तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतील आणि ते शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय की ABCD क्रम त्याला बोलतो. एकदम A नंतर B नंतर C अशा ABCD क्रमाने ते शब्द लिहायचे आहेत. अल्फाबेटिक ऑर्डर कशा प्रकारे शब्द लिहिले जातात याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता 2 ग्रुपमध्ये ते शब्द आहेत. 1 मध्ये रोड, क्युरिओसिटी, डार्क, इम्पॉर्टंट. मग ते RCDI. जेव्हा आपण ABCD म्हणतो आता R पहिला येईल, C येईल, D येईल की I येईल, ABCD, C नंतर D. मग हा फर्स्ट, याला आपण 1 नंबर, त्यानंतर याला 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर आपण नंबर देऊ शकतो. आणि आन्सर लिहिताना ज्याला 1 नंबर दिला तो सुरुवातीला क्युरिओसिटी, त्याच्यानंतर डार्क, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आणि एंडिंगला रो, असं आपण ABCD क्रम त्याला किंवा अल्फाबेटिकल ऑर्डर म्हटलं जातं. ठीक आहे. असे 2 ग्रुपमध्ये शब्द असतील ते आपल्याला आन्सर लिहायचे. थर्ड आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. तुमच्या लेसनमधूनच 2 वाक्य दिलेले असतील, त्याच्यामध्ये पंक्च्युएट करायचे म्हणजे विरामचिन्हांचा वापर करायचा. कॅपिटल लेटर, अवतरण चिन्ह, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क्स या प्रकारे. उदाहरणार्थ यू हॅव चोजन अ गुड टाइम टू कम, ही डिक्लेअर्ड, एक कट करा. आता याच्यामध्ये सुरुवातीचं अक्षर कॅपिटल पाहिजे, हे तुम्हाला आन्सर आपण पुढे बघूया. फॉर नेक्स्ट वन इज हॅव यू बॉट युअर तिकीट एट, तर कोणता इथे क्वेश्चन मार्क आहे की एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे. ठीक आहे. फोर्थ वन मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड बँकिंग. तुम्हाला एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दामध्ये जे लेटर्स आहेत, अक्षर आहेत, त्यांचाच यूज करून नवीन शब्द तयार करायचे. कंडिशन काय आहे की प्रत्येक शब्दामध्ये कमीत कमी 3 अक्षरी शब्द असावा, 3 पेक्षा कमी नको. ONE 1 चालेल, पण ON ऑन नाही चालणार, कारण त्याच्यामध्ये 2च लेटर आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये अक्षर BAN हेच लेटर्स यूज करून न्यू वर्ड्स तयार करायचे. नेक्स्ट 5th वन आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे आणखीन तुम्ही 4 रिलेटेड वर्ड्स लिहा. रूम स्मॉल, रूम कशी आहे, स्मॉल आहे. रूम कशी आहे, आणखीन ब्युटिफुल आहे. रूम बिग आहे. रूम क्लीन आहे. रूम डर्टी आहे. या प्रकारे तुम्ही वर्ड्स ज्याला आपण डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणू शकतो. 6 ॲक्टिव्हिटी नंबर 6 कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स वर्ड चेन ऑफ वर्ब. इथे वर्ब असेल, ॲडजेक्टिव्ह असेल, नाउन म्हणजे क्रियापद दिलेलं आहे आणि त्याच्या शेवटच्या अक्षराने वर्बच तयार करा. उदाहरणार्थ
TALK टॉक, मग के पासून काय येईल? किंग. किंग हा नाऊन आहे, तर किल किंवा किक अशा प्रकारे. पुढे आपण आन्सर बघूया. त्यानंतर बी आहे 2 मार्क्ससाठी. मेक मिनिंगफुल युझिंग फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिला, टू आस्क फॉर म्हणजे विचारणा करणे. आय विल स्टुडंट आस्क फॉर ॲन्सर्स. स्टुडंट टीचरला ॲन्सरसाठी विचारणा करतात. आपण पुढे बघूया. त्यानंतर तुम्हाला ॲड क्लॉज म्हणजे वाक्य दिलं असेल आणि ते वाक्य वाढवायचं आहे, त्याला क्लॉज म्हणजे उपवाक्य. आता प्रत्येकाला मी डिस्क्राईब करत नाही, कारण पुढचा आपला पूर्ण पेपर बघायचा आहे. वी वॉच द लेटेस्ट मूवी आणि याच्या पुढे आपल्याला सेंटेन्स आणखीन एक्सपांड करायचं आहे. कशा प्रकारे आन्सर्स बघूया. किंवा नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, 2 वर्ड दिलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करून न्यू वर्ड तयार करायचं. प्रिफिक्स म्हणजे दिलेल्या शब्दांच्या अगोदर काही अक्षरे जोडणं. फॉर एक्झाम्पल हॅपी, अनहॅपी, अन जोडला पण प्रिफिक्स झाला. सो फोल्ड, अनफोल्ड, गाईड, गायडेड, एंडिंगला जोडलं म्हणून ते सफिक्स या प्रकारे. किंवा त्याला ऑर आहे, तेच 2 वर्ड दिले जातील आणि त्याचे तुमच्या सेंटेन्स स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करा. फोल्ड, मदर इज फोल्डिंग क्लोथ्स, किड्स क्लोथ्स, लहान मुलांचे कपडे ते फोल्ड करून ठेवत आहे या प्रकारे. आता याच लँग्वेज स्टडीची आन्सर शीट दिलेली आहे. एचा यूज करून हार्ट, ओ फॉर ग्रुप, स्मार्ट, मार्केट बघू शकता. अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेला आहे. सी पासून क्युरियोसिटी, देन डी पासून डार्क, आय पासून इम्पॉर्टंट, आर पासून रोड. तशाच प्रकारे पेरेंट्स, PA पेरेंट्स, PE ए नंतर ई आलं, पेरेंट्स परफेक्ट, PL आला, प्लेंटिवली, प्रिटेंडेड या प्रकारे. पंचायतमध्ये ते आपण बघू शकता बघा, इन्व्हर्टेड कॉमामध्ये बोललेलं वाक्य आहे म्हणून डबल अवतरण चिन्हामध्ये फर्स्ट कॅपिटल, यू हॅव चोजन अ गुड टाइम टू कम, इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लिटेड, ही डिक्लेअर या प्रकारे. हॅव यू बॉट युअर तिकीट एट क्वेश्चन मार्क, हे पंक्च्युएशन केलेलं आहे. आता दिलं बँकिंग शब्दापासून त्याच्यातले अक्षर यूज करून नवीन वर्ड, बँक आहे, किंग आहे, इंक आहे, गँग आहे, बँग आहे, बिंग आहे या प्रकारे लिहू शकतो. रिलेटेड वर्ड्स लिहायचे होते. रूम, रूम कशी आहे, स्मॉल, ब्युटिफुल. तुम्ही ते शॉर्टमध्ये दिलेलं आहे पण तुम्ही डायग्राम काढायची आहे. ठीक आहे. स्मॉल, ब्युटिफुल, क्लीन, बिग, अट्रॅक्टिव्ह या प्रकारे. आता हे पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे ते नाऊन आहे म्हणून ते आपण ॲडजेक्टिव्ह किंवा डिस्क्रायबिंग वर्ड लिहितो, पण 9th स्टँडर्ड आहे पण तुम्ही या थोडासा विचार करून या प्रकारे जे एक्झाम्पलमध्ये दिले या प्रकारचे शब्द लिहायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन. टॉक वर्ब आहे, की पासून, किल एल पासून, लाईक ई पासून, ईट, टेक, एंटर. हे प्रत्येक शब्द जो आपण बनवला तो पण वर्ब्स आहे म्हणजे क्रियापद आहे. टू आस्क फॉरचा यूज करून आपण सेंटेन्स बनवलं. आय वुड नेवर आस्क फॉर हेल्प फ्रॉम यू, मी तुझ्याकडून कधीच मदतीची विचारणा केली नाही. आस्क फॉर, नेवर आस्क फॉर यूज केला आपण स्वतःच्या सेंटेन्समध्ये. त्यानंतर ॲड क्लॉज. वी वॉच द लेटेस्ट मूवी विच वॉज सो गुड, आम्ही आत्ताच लेटेस्ट मूवी चित्रपट बघितला तो खूपच, विच तो खूपच छान चांगला होता या अर्थाने. ठीक आहे. प्रिफिक्स सफिक्स फोल्ड, अनफोल्ड, अनजोडलेला पण UN, गाईड, गायडेड, लाईक दिस. त्यानंतर तेच वाक्य स्वतःच्या सेंटेन्समध्ये ऑरमध्ये आहे. मदर फोल्डेड किड्स क्लोथ्स, गाईड, टीचर विल गाईड यू प्रॉपरली. सो अशा प्रकारे लँग्वेज स्टडी ते कंप्लीट होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 8 10 मार्क्ससाठी आहे. कंप्लीट द सेंटेन्स युझिंग इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅसेज. तुम्हाला एक तुमच्या लेसन्समधून एखादा पॅसेज दिलेला असेल. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस द आन्सर. द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज अ टी, the fresh aromatic. This passage is taken from your lesson the story of tea. आता A1 जी ॲक्टिव्हिटीज आहेत 2 मार्क्ससाठी. कंप्लीट द म्हणजे फिल इन द ब्लँक्स, कंप्लीट द सेंटेन्स, वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश इज अन एव्हरग्रीन प्लांट, याची आन्सर तुम्हाला याच्यामध्ये सहजपणे मिळू शकतात. विच इज द एव्हरग्रीन प्लांट, कॅमेलिया सिनेन्सिस. हे बघा, कॅमेलिया सिनेन्सिस, कॅमेलिया सिनेन्सिस एव्हरग्रीन प्लांट. म्हणजे कॅमेलिया सिनेन्सिस आपण इथे शब्द काय करू शकतो, फिलअप करू शकतो. पण हे दिलेलं वाक्य पण लिहायचं आहे. आपण आन्सर पुढे दिले ते आपण पुढे बघणारच आहोत. असे प्रत्येकाचं आन्सर दिलं आहे. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू, चहाची जी क्लासिफाईड किंवा विभागणी केली जाते त्याच्या कशाच्या अनुसार, अकॉर्डिंग टू द देअर लीफ साईज. लीफ साईज याच्यामध्ये शब्द गेलेला आहे. ठीक आहे. अशा बघूया आपण त्याचे आन्सर्स पुढे बघूया. त्यानंतर A2 मध्ये कंप्लीट द 4 टाईप्स ऑफ टी अँड कॅरेक्टरिस्टिक. किती प्रकारचे चहाचं वर्णन केलं आणि त्याचं काय कॅरेक्टर्स किंवा गुणधर्म आहे ते लिहा.
ठीक आहे. इथे लास्ट याच्यामध्ये तुम्ही बघू शकता क्लासिफाय अकॉर्डिंग टू टाईप्स ऑफ टी. आसाम टाईप ऑफ टी 1, 2, 3. आसाम टाईप, चायना टाईप, देन कंबोड टाईप आणि त्याचे कॅरेक्टर्स. आसाम टाईप कसं आहे, द लार्जेस्ट लीव्स या प्रकारे. हा 2 मार्क्स तुम्हाला सहजपणे मिळू शकतं जर तुमचं लेसन्स प्रॉपरली तुम्ही शिकलेले असाल किंवा पॅरेग्राफ तुम्हाला समजला तर. A3 आहे मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग. ॲरोमॅटिक, ॲरोमॅटिक म्हणजे काय, फ्रॅग्रंट. ब्रीव म्हणजे काय, एनी लिक्विड फॉर ड्रिंकिंग. त्याचे आन्सर्स आपण बघूया. ओके. बिवरेज, बिवरेज म्हणजे एनी लिक्विड आणि ब्रीव म्हणजे टू मेक टी एटसेट्रा बाय बॉइलिंग वॉटर, त्याला ब्रीव म्हटलेलं आहे. ट्रॉपिकल, द हॉट रिजन्स ऑफ द वर्ल्ड. डुएज डिरेक्टेड हे तुम्हाला याच्या रिलेटेड आहे, कशाच्या रिलेटेड, ग्रामरच्या रिलेटेड. जसं फर्स्ट सेंटेन्स दिलं ॲड ए क्वेश्चन टॅग करता. ॲड ए क्वेश्चन टॅग कसा केला जातो याचा सेपरेट व्हिडिओ बनवले, तो बघू शकता. इट वॉज अ फनी टू रीड वर्ड्स द स्टूड स्टील. दे शब्द पाहिजे, दे स्टूड स्टील. मग दिलेलं वाक्य आहे तसले तो कॉमा देतो आणि वॉज हेल्पिंग वॉजंट इट. आन्सर बघूया आपण डायरेक्टली. सेकंड सेंटेन्समध्ये नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करायचा. आणि A5 जे पर्सनल रिस्पॉन्स, व्हॉट इज युअर फेवरेट बिवरेज अँड वाय. तुमचा आवडता बिवरेज म्हणजे पेय कोणते आहे आणि का. आन्सर बघा. कॅमेलिया सिनेन्सिस इज एन एव्हरग्रीन प्लांट. आपण आन्सर ब्ल्यू कलरमध्ये तुम्ही बघू शकता. The teas we buy are usually classified into their leaf size. The plants require at least 100 to 125 centimeter rainfall. The birds and leaves are called flushes. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही आन्सर्स लिहायचे आहेत, इथे दिलेले आहेत. ठीक आहे. जे चार्ट कंप्लीट करा. आसाम, चायना, कंबोटी अँड लार्जेस्ट लीव हे त्यांचे आपण त्यांची कॅरेक्टरिस्टिक किंवा क्वालिटी दिलेली आहे. A4 इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दे स्टूड स्टील. वॉजंट इट इज अ क्वेश्चन टॅग. वाक्य पूर्ण लिहून हे लिहायचं आहे. नॉट ओनली दिस बर्ड्स बट ऑल्सो लिव्स आर कॉल्ड फ्लशेस. नॉट ओनली बट ऑल्सो यूज कशा प्रकारे सेंटेन्समध्ये केलं जातो याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. ग्रामरच्या प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ बनवले आहे, ते तुम्ही बघू शकता. व्हॉट इज युअर फेवरेट बिवरेज. छोट्या छोट्या वाक्यामध्ये तुम्ही आन्सर लिहू शकतो स्वतःच्या मनाने. विद्यार्थी काय करतात, आपल्याला आन्सर नाही आला मग पॅरेग्राफमध्ये लाईन्स आहेत तशा उतरून काढतात. ते न करता व्हॉट इज युअर फेवरेट बिवरेज. बिवरेज म्हणजे पेय. तुमचे फेवरेट पेय कोणतं आहे तर आपण लिहू शकतो. माय फेवरेट बिवरेज इज मिल्क. माय फेवरेट बिवरेज इज लस्सी. देन लेमन ज्यूस लाईक दिस. इथे आपण लिहिलेलं आहे माय फेवरेट बिवरेज इज लस्सी. इट इज मेड बाय मिल्क. ते दुधापासून बनवले जाते. विच इज न्यूट्रिशियस फॉर हेल्थ. जी हेल्थसाठी पौष्टिक असते. ओके. आय लाईक इट्स टेस्ट मोस्ट. मला त्याची टेस्ट खूप आवडते. सो सिम्पल सेंटेन्सला 2-3 वाक्यामध्ये तुम्हाला 2 out of 2 मार्क्स मिळू शकतात. देन आणखीन एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1B. हा 10 मार्क्ससाठी. हा पण सेम पॅसेज असेल, बुकमधूनच आहे. ज्याप्रमाणे मार्क ट्वेन वॉज द पेन नेम ऑफ सॅम्युअल लँगहॉर्न क्लेम्स अ पॉप्युलर अमेरिकन रायटर. त्याच्याबद्दलचा पॅरेग्राफ तुम्ही लेसन बघितलेलं असेल. आणि B1 जे आहे ट्रू ऑर फॉल्स म्हणजे वाक्य आहे तसंच पॅसेजमध्ये असेल तर ट्रू, त्याच्यामध्ये चेंजेस केलेला असेल तर ते फॉल्स. ठीक आहे. ही डज नॉट वाक्य सेंटेन्स तुम्ही रीड करा म्हणजे तुम्हाला आन्सर तुम्ही सहजपणे ते शोधू शकाल. त्यानंतर B2 मध्ये आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. मार्क ट्वेन वॉज. मार्क ट्वेन काय होता तर मार्क ट्वेन वॉज अ पॉप्युलर अमेरिकन रायटर असे ते तुम्ही लिहू शकतो. वॉज पॉप्युलर अमेरिकन रायटर असं तो इथे तुम्ही 4 सेंटेन्स त्याच्याबद्दल लिहायचे आहेत. A3 मध्ये फाइंड द सिमिलर मिनिंग वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. फ्रीडम. फ्रीडमसाठी सिमिलर वर्ड्स कोणता गेला किंवा प्रोटेक्टरसाठी कोणता गेलेला आहे. ठीक आहे. डुएज डिरेक्टेड दिलेल्या सेंटेन्समध्ये WH क्वेश्चन बनवा. मार्क ट्वेन वॉज अ पॉप्युलर इंडियन रायटर. हू वॉज पॉप्युलर इंडियन रायटर या प्रकारे बनवू शकतो. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे 2+ मेन वर्ब. त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणता आहे टू लेक्चर. हा त्याच्यामधला इन्फिनिटिव्ह. ओके. व्हॉट इज युअर विजन. तुमचं विजन काय आहे. माय विजन इज टू बिकम अ डॉक्टर. माय विजन इज टू बिकम ॲन ॲक्टर, अ ग्रेट डान्सर, ॲन इंजिनियर या प्रकारे तुम्ही लिहू शकतो. आणि का त्याच्यावर थोडं एक्सप्लेनेशन द्या. तुमची त्याच्यामध्ये आवड आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. देन सेक्शन 3 जे पोएट्री आहे 10 मार्क्ससाठी. तुम्हाला तुमच्या लेसन पोएम्समधून काही स्टांजे दिले जातील. उदाहरणार्थ बघा वॉक लिटिल स्लो ही फर्स्ट पोएम आहे. त्याचे 2 स्टांजे दिले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत. A1 3 मार्क्स 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. पुट द वर्ड्स इन गिवन ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक्स. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. खूप इझी सोपी कविता आहे. चाइल्ड कोणाला बोलत आहे. द चाइल्ड इज टॉकिंग टू डॅश डॅश. ऑप्शन दिला आहे फादर अँड चाइल्ड. चाइल्ड कोणाशी बोलते फादर. मग इथे फादर शब्द फक्त फिलअप करायचा. द डॅश डॅश इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. कोण पुढे घेऊन जायचे. द फादर
चाइल्डला घेऊन मध्ये फादर येईल. ओके. त्यानंतर A2 मध्ये व्हॉट डू द फूड स्टेप्स ऑफ द फादर रेफर. या स्टांजामध्ये फूड स्टेपचा उल्लेख केला. ते काय रेफर करतो, काय सांगतो. सो इथे फूड स्टेप म्हणजे खरोखर पावलं असं म्हणण्यापेक्षा द फूड स्टेप्स रेफर टू फादर्स बिहेवियर, द फादर्स स्टाईल, ओके, द फादर्स कॅरेक्टर्स, हे इथे लिहायचं आहे. ठीक आहे. देन फाइंड आउट द रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड तर खूप इझी असतं, तुम्ही सहजपणे लिहू शकता. राईट. उदाहरणार्थ सी, मी या प्रकारे. स्मॉल फॉल हे तुमचे रायमिंग वर्ड्स. देन ॲप्रिसिएशनसाठी वन मोर पोएम इज गिवन दॅट इज कम्पॅरिझन. ही पोएम तुम्ही रीड करायची आहे आणि या पोएमच्या एंडिंगला तुम्हाला पोएटचं नाव इथे नाही म्हणून ते ॲनोनिमस म्हटलेलं आहे आणि हे पॉईंट्सनुसार तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. टायटल तर दिलेलं आहे, टायटल बघून लिहू शकता. नेम ऑफ द पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच, थीम अँड सेंट्रल आयडिया. या प्रकारे तुम्ही हे कम्प्लीट करू शकता. देन सेक्शन 4 जे आहे नॉन टेक्च्युअल पॅसेज. तुम्हाला आणखीन एक तुमच्या नॉन टेक्च्युअल म्हणजे अनसीन पॅसेज, पुस्तकाच्या बाहेरचा एखादा पॅसेज येईल. अ मॅन हू हॅज अक्वायर्ड द हॅबिट ऑफ रीडिंग इज व्हेरी हॅपी. अशा प्रकारे सिम्पल पॅसेज इज गिवन हिअर. तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड केलात ना आणि हळूवारपणे प्रत्येक सेंटेन्स तर तुम्हाला समजेल आणि त्याच्यावरती जे आपण सीन पॅसेजचे क्वेश्चन्स बघितले तशाच प्रकारचे दिलेले. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. A1 हे ट्रू ऑर फॉल्स आहे. देन A2 आहे वेब डायग्राम कंप्लीट करा. कंप्लीट द फॉलोइंग वेब शोईंग द काइंड्स ऑफ बुक्स. काइंड्स ऑफ बुक्स म्हणजे पुस्तकांचे प्रकार कोणकोणते ते लिहा. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ बुक्स गेलेले आहेत पॅसेजमध्ये. ते 1, 2, 3 ते बुक्सची नावं इथे लिहायची आहेत. 2 मार्क्स वी विल गेट. पण ही डायग्राम तुम्ही काढायची आहे. ठीक आहे. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे वर्णन करणारे शब्द. रिक्रिएशन. आता हा रिक्रिएशन शब्द पॅरेग्राफमध्ये असेल, मग त्याच्या अगोदरचा शब्द लिहा. फ्रेंडशिप, थॉट, ब्युटिफुल थॉट, ओके, गुड फ्रेंडशिप, या प्रकारचे शब्द गेलेत बघा. त्याच्यामध्ये शब्द बघा पॅसेजमध्ये आणि ते लिहा. A4 आय डू दॅट मेक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अ मॅन इज व्हेरी हॅपी. हाऊ हॅपी अ मॅन इज. हाऊची सुरुवात कधी केली जाते, वॉटची सुरुवात कधी केली जाते. ओके. या प्रकारे वी कॅन चूज द राईट काइंड ऑफ बुक्स. बी एबल टू. एबल टू अनएबलचा यूज माहिती आहे. वी कॅन रिमूव्ह करून आपण काय करू शकतो. वी आर एबल टू चूज द राईट काइंड ऑफ बुक्स. या प्रकारेचे आन्सर लिहू शकतो. पर्सनल्स वर डू यू लाईक रिडिंग बुक्स. सपोर्ट युअर आन्सर. येस आय लाईक रिडिंग बुक्स बिकॉज बुक्स गिव्ज अस नॉलेज, एंटरटेनमेंट. या प्रकारे तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता. देन त्याच पॅरेग्राफची समरी रायटिंग. मी ही जी तुमची क्वेश्चन उत्तर आन्सर सहित मी तुम्हाला ही क्वेश्चन पेपर तुम्हाला PDF मिळेल. ती कशा प्रकारे गुगलवरती तुम्ही सर्च करायचे आहे. englishforlearners.com वर तुम्ही सर्च केलात की तिथे तुम्हाला हे PDF अपलोड केले असेल ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. सेक्शन 5 जो रायटिंग स्किल आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग. A1 और A2 म्हणजे फॉर्मल लेटर, इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर. आणि बघूया काय आहे याच्यामध्ये. आता इथे क्वेश्चन दिलेला आहे. इमॅजिन यू आर अंजली पाटील 9A सुंदरम नगर, विजापूर रोड, सोलापूर. इथे ॲड्रेस दिलेला आहे. सपोज युअर यंगर सिस्टर लाईक फास्ट फूड. तुमची छोटी बहीण तिला फास्ट फूड खूप आवडतो. राईट अ लेटर टू हर. तिला पत्र लिहून सांगायचं आहे. इन्फॉर्मिंग अबाउट द बॅड इफेक्ट ऑफ द फास्ट फूड. फास्ट फूड खाण्याचे बॅड इफेक्ट काय होतात शरीरावरती ते तुम्ही पत्राने तिला सांगायचे. यूज द पॉईंट्स गिवन इन द पोस्टर खाली दिलेलं आहे. त्या पोस्टरमधले पॉईंट्स तुम्ही यूज करू शकता. आणि फॉर्मल लेटर आहे. इमॅजिन यू आर आनंद. तोच ॲड्रेस दिलेला आहे. राईट. लुक ॲट द अबाव पोस्टर. हे पोस्टर बघा आणि पोस्टर बघितल्यानंतर राईट अ लेटर टू द प्रेसिडेंट ऑफ डॉक्टर्स असोसिएशन. डॉक्टरांची जी संघटना आहे त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत म्हणजे अध्यक्ष आहेत त्यांना पत्र लिहायचे सोलापूरच्या. थँकिंग हिम फॉर द इन्फॉर्मेटिव्ह पोस्टर. त्यांनी जे इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहिती देणारं पोस्टर तयार केलेलं आहे लोकांसाठी त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानायचं आहे. आता हे पोस्टर तुम्ही काळजीपूर्वक बघू शकता. काय हेल्थ इज वेल्थ त्याची हेडलाईन दिलेली आहे. से नो टू फास्ट फूड. हेल्थ इज वेल्थ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे, फास्ट फूडला नाही म्हणा. मग इथे काही पॉईंट दिले आहेत. डिफिकल्ट फॉर डायजेशन. फास्ट फूड खाल्लं तर डायजेशनसाठी पचनासाठी डिफिकल्ट जाते. प्रोसेस फूड, अनहेल्दी फूड. सो हे सगळे पॉईंट दिले त्यांनी तुम्ही त्याचे सेंटेन्सेस किंवा वाक्य बनवायचे आहेत. आता त्याचे आपण एक ॲन्सर बघूया. इन्फॉर्मल लेटरचा ॲन्सर दिलेला आहे. ॲड्रेस या प्रकारे तुम्ही लिहू शकता. त्याच्यामधलं बघून डेट तुम्ही चेंज करू शकता.
आता तुमच्या छोट्या बहिणीचं नाव तुम्ही कोणते टाकू शकता. माय डिअर अनुजा, हाय अनु, हाऊ आर यू, आय रिसीव्ड युअर लेटर yesterday. I became very happy to read that you stood first in state level elocution competition. I am preparing my annual examination. I miss you lot. So beginning ही कॉमन आहे, तुम्ही या प्रकारे करू शकता. अनु, आय एम रायटिंग दिस लेटर टू यू फॉर अ स्पेशल पर्पज. एक विशेष कारणासाठी मी तुला हे पत्र लिहित आहे. आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू द इम्पॉर्टन्स ऑफ गुड हेल्थ. I know that you always like to enjoy fast food. You always give preference to fast food. I would like to advise you to avoid fast food as per doctor's advice. So या प्रकारे तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही रीड करा किंवा याची मी PDF जी देईल गुगलमध्ये englishforlearner.com या वेबसाईटला, तिथे तुम्ही डाउनलोड करून किंवा बघू शकता. आणि मग तेच जे आहे डॉक्टरच्या प्रेसिडेंट ऑफ डॉक्टर असोसिएशनला जे फॉर्मल लेटर त्यांचं थँक्स मांडण्याचं ते पण इथे लेटर आन्सर्स इथे दिलेलं आहे. रिस्पेक्टेड सर, आय एम अंजली पाटील, अ स्टुडंट ऑफ वेल नोन स्कूल इन सोलापूर. Yesterday I came across your poster come appeal in a leading newspaper, Lokmat Times. I am very much thrilled to read your informative poster. Say no fast food. Really sir, it is a great work of your association. Simple languages इज यूज हिअर. साध्या सोप्या भाषेचा यूज केलेला आहे. तुम्ही रीड करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, लिहिण्याची 2-3 वेळा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंग आहे. डायलॉग रायटिंगमध्ये A, B, C. एमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स, जंबल सेंटेन्स ते तुम्हाला प्रॉपर क्रमाने लिहायचे असतात. बीमध्ये डायलॉग कंप्लीट करायचा असतो आणि सीमध्ये एखाद्या विषयावरती तुम्ही डायलॉग 3 मिनिंगफुल एक्सचेंज बनवायचे असतात. राईट डायलॉग बिटवीन डॉक्टर अँड पेशंट हू इज सफरिंग फ्रॉम कोरोना. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. आन्सर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग माय बॉय, आय वॉन्ट टू बिकम अ मेंबर ऑफ लायब्ररी. येस, गुड टू थिंक. आता हे सेंटेन्स दिले तिथे वरती क्रमाने नाही, तिथे आपण क्रमाने लावलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर जे आपण ब्ल्यू कलरमध्ये दिलेले आहे ते आपण आन्सर दिलेला आहे, म्हणजे डायलॉग कंप्लीट करा. आर देर एनी सिच्युएशन व्हॅन यू गेट अफ्रेड. येस, आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस. अशी कोणती परिस्थिती ज्याच्यामुळे तुम्ही घाबरता. आन्सर येस, आय एम अफ्रेड ऑफ डार्कनेस. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड ट्रॅव्हल अलोन. एकट्याने तुम्ही ट्रॅव्हल केल्यानंतर तुम्ही कशी प्रतिक्रिया दिला. आय वुड बी ट्रम्बल विथ फिअर अँड आय वुड बी कॉल्ड पोलीस. या प्रकारे. त्यानंतर कोरोना व्हायरसच्या बाबतीमध्ये डॉक्टर आणि पेशंटमध्ये संवाद, जे की पेशंटला काय झालेला आहे, कोरोना व्हायरस इन्फेक्शन झालं आहे. गुड मॉर्निंग डॉक्टर, गुड मॉर्निंग, प्लीज सिट डाऊन. या प्रकारे रीड करा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर त्याला ऑर आहे स्पीच रायटिंग. माय फेवरेट टीचरच्या रिलेटेड तुम्ही ते स्पीच टायटल दिलेलं आहे, आन्सर दिलेला आहे, तुम्ही हे रीड करा. युअर फेवरेट टीचर गॉट नॅशनल लेवल अवॉर्ड फॉर हिज बेस्ट वर्क इन एज्युकेशन. प्रिपेअर अ स्पीच ऑन द ओकेजन टू टेल अबाउट युअर टीचर. यू मे बी यूज द मै. त्यांना नॅशनल लेवलचा अवॉर्ड मिळालेला आहे एक गुड टीचर म्हणून, आणि ते तुमचे फेवरेट टीचर आहेत. त्यांचे काही पॉईंट दिले. हायली क्वालिफाईड आहेत, यूज बेस्ट टीचिंग मेथड त्यांची चांगली आहे, पॉप्युलर अमॉंग द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. आणि हे सगळे पॉईंट्स तुम्ही तुमच्या भाषणामध्ये सुरुवात लिहू शकता. आपण टायटल दिले माय फेवरेट टीचर, पण भाषणाची सुरुवात कशी केली आहे. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. टुडे आय एम here to give a tribute to my favorite teacher. Teachers are our second parents. They not only look after us but also a seed knowledge and values in us. या प्रकारे ते दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता. आपल्याकडे वेळेअभावी वेळ कमी आहे म्हणून थोडंसं फास्ट घेतो आहे, पण तुम्ही हा PDF बघू शकता. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. एक डायग्राम दिलेला आहे, रिझन्स फॉर फेल्युअर ऑफ स्टुडंट्स इन एक्झामिनेशन. परीक्षेमध्ये जे विद्यार्थी नापास होते त्याचे काय कारण आहे, त्याला आपण हे डायग्राम, त्याला याला काय म्हटलं जातं, नॉन वर्बल. त्याचा पॅरेग्राफ बनवायचा म्हणजे वर्बल. मग परीक्षेमध्ये फेल होण्याची कारणं. लॅक ऑफ प्रॉपर एन्व्हायरमेंट, चांगलं वातावरण अभ्यासाचं घरामध्ये नसतं, वॉचिंग टी व्ही बघतात, इन्फ्लुएन्स ऑफ मोबाईलचा परिणाम जास्त आहे, विक्टिम ऑफ बॅड कंपनी, सोबत त्यांची किंवा संगत योग्य नाही आहे, हे पॉईंट. आणि त्या पॉईंटचे आपण इथे पॅरेग्राफ किंवा आन्सर दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता वेळेअभावी मी पूर्ण रीड करत नाही आहे. त्याच्यानंतर किंवा त्याला ऑर असतं, तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि पॅरेग्राफवरून तुम्ही त्याची पॉईंट्समध्ये रूपांतर करायचं. तिथे पॉईंट्स तुम्हाला कोणत्या पॉईंट्समध्ये एक चार्ट बनवला, तो चार्ट कंप्लीट करायचा. टाईप्स ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकांचे प्रकार कोणते आणि त्याची उदाहरणं. खूप सोपं आहे. इथे पिकांचे प्रकार दिलेत, ऑल टाईप्स ऑफ क्रॉप्स दिलेले आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल पण दिलेत.
ते इथे तुम्ही लिहू शकता. सो 5 आउट ऑफ 5 मार्क्स देखील तुम्हाला सहजपणे मिळू शकतो. आणि लास्ट क्वेश्चन जो असतो स्किल डेव्हलपमेंट म्हणजे ट्रान्सलेशनचा. आपण डायरेक्ट इथे वर्ड्स अँड ट्रान्सलेशन दिलेले आहे, तिथे त्यांचं ट्रान्सलेट दिलं आहे. पहिल्या याच्यामध्ये एमध्ये आहे 6 वर्ड दिलेले असतात, 6 पैकी 4 बरोबर यायला पाहिजे. उदाहरणार्थ कशा प्रकारे वर्ड असेल सॅक्रिफाईस, इथे आपण डायरेक्ट आन्सर पण पुढे सॅक्रिफाईस टॅग, परस्यूड मन वळवणे, ठीक आहे. फेस चेहरा, एज्युकेशन शिक्षण, रिफ्यूज नाकारणे, रॉबर चोर या प्रकारे. त्यानंतर 2-4 सेंटेन्स दिले असेल ते तुम्ही मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. ऑलवेज यूज क्लीन युटेन्सिल्स इन प्लेट्स, नेहमी स्वच्छ भांडी व ताटे वापरा. ओके, सेंटेन्स नंबर 2, द ड्रायव्हर शुड अवॉइड सडन ब्रेकिंग अनलेस रिअली रिक्वायर्ड. म्हणजे चालक जे आहे खरोखर आवश्यकता नसल्यास अचानक ब्रेक लावणं टाळावं. सेव्ह वॉटर फॉर युअर चिल्ड्रन, तुमच्या मुलांसाठी पाणी वाचवा. वॉटर इज मोर प्रेशियस दॅन गोल्ड, सोन्यापेक्षा पाणी अधिक मौल्यवान आहे. वॉटर इज लाईफ, ट्रीट इट राईट, पाणी हे जीवन आहे, त्याचा वापर योग्य करा. त्यानंतर 2 म्हणी दिले जातात, प्रोव्हर्ब्स इथे आहेत. एव्हरी डॉग हॅज हिज डे, म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सोन्याचे. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ या प्रकारे. सो अशा प्रकारे तुमची 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर इथे दिलेला आहे. तो क्वेश्चन पेपर तुम्ही परत एकदा आठवण करून देतो. englishforlearners.com हे गुगलवरती तुम्ही सर्च करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा PDF अवेलेबल असेल. सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.